सर, स्वागत करतो तुमचं CP अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आपण आज शेकडेवारीवरच आधारित नफा तोटा हा चॅप्टर बघणार आहोत। वेळ वाया न घालवता आपण लगेच टॉपिककडे वळूया। तर बघू आपण प्रश्न पहिलामधील एक दुकानदार एक कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो तरीही त्यास 15% नफा होतो। कपाटाची छापील किंमत किती आहे? 23,000 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती? बघा, कपाटाची खरेदीची किंमत किती? आता जी छापील किंमत आहे बघा, छापील आपण एखाद्या दुकानात जातो आणि त्याच्यावर जे MRPची किंमत असते ती किंमत काय झाली? छापील किंमत। आणि ॲक्च्युअलीमध्ये खरेदीची किंमत म्हणजे त्या दुकानदाराने ती सूट वगैरे देऊन, आता सपोज त्याने ती वस्तू 23,000 रुपयाची आहे, ठीक आहे, त्याच्यावर त्याने 25% सूट दिलेली आहे, तरी पण त्याला 15% नफा होतो। म्हणजे हेच आपल्याला काढायचं आहे, त्या वस्तूची काय काढायची आहे? खरेदीची किंमत काढायची आहे। तर काय करायचं आपल्याला माहिती नाही आहे खरेदी किंमत बरोबर। छापील किंमत किती दिलेली आहे? छापील किंमत दिलेली आहे एकूण 23,000 रुपये। ही मूळ किंमत झाली 23,000 रुपये, म्हणजेच त्या वस्तूची दाखवायची किंमत झाली ही की ही वस्तू 23,000 रुपयाची आहे, ठीक आहे। आता आपल्याला माहिती आहे का ती वस्तू कितीची आहे? माहिती नाही। प्रश्नार्थक चिन्ह गुणिले 100% प्लस एकूण किती टक्के त्याला नफा होतो? 15%। 15% लिहून घेऊ छेद। आता काय करायचं आहे? 25% सूट देतो, म्हणजे 100%मधून तो व्यक्ती किती टक्के सूट देतो? 25%। म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? 100%मधून 25% मायनस करून घ्यावं लागेल। आता ही प्रोसिजर आपण करून घेऊया, ठीक आहे। त्यासाठी काय करावं लागेल? यांची बेरीज आणि यांचंही वजाबाकी। 100 अधिक 15 बरोबर 115 गुणिले प्रश्नार्थक चिन्ह जशास तसं 100मधून 25 गेले, राहिले शिल्लक किती? 75। आता हे जे 23,000 रुपये आहे छापील किंमत, आता जी लोकांना दाखवायची किंमत आहे ती किंमत इथे जशास तशी ठेवून घेऊ। आता काय करायचं? आपलं यांचं तिरपा गुणाकार करून घेऊ। तर इकडे आपण ही स्टेप मांडून घेऊ। 23,000 गुणिले 75, 23,000 गुणिले 75 छेद काय करायचं आहे? 115। किती? 115। आता 23ने 115ला भाग जातो बघा, 23 1 23, 23 5 115, शिल्लक काय राहिलं आपल्याकडे? 1000 गुणिले 75 छेद 5, 5 1 5, 5 दुने 10, आपल्याकडे शिल्लक काय राहिलं? 200 गुणिले 75, या दोघांचा गुणाकार करून घेऊ, म्हणजे आपल्याला एकूण छापील किंमत निघून जाईल बरोबर 200 गुणिले 75 बरोबर 75 1 75, 75 दुने 150, हे 150 जशास तशी लिहून घेऊ आणि हे 2 शून्य इथे देऊ। म्हणजेच आपल्याला त्या कपाटाची खरेदीची किंमत किती आली? 15,000 रुपये। किती आली त्या कपाटाची खरेदीची किंमत? 15,000 रुपये। चॅनल आवडल्यास, शिकवण्याची पद्धत आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। नीट लक्ष द्या। 2200 रुपयाच्या छापील किमतीवर 50% सूट देऊनही 10% नफा होतो तर खरेदी किंमत किती? आता आपल्याला काय विचारलेलं आहे? खरेदीची किंमत किती? एकूण 2200 रुपयाच्या छापील किंमत किती आहे? 2200 रुपये बरोबर आपल्याला माहिती आहे का खरेदी किंमत किती आहे? ते नाही माहीत, म्हणजे खरेदी किंमत माहीत नाही तर त्याच जागी आपण प्रश्नचिन्ह देऊ गुणिले एकूण बघा किती टक्के नफा होतो? एकूण नफा त्या व्यक्तीला 10% नफा होतो। तर आपण काय करायचं? 100%, म्हणजेच 10%, 100%वर त्याला किती टक्के नफा होतो? 10% नफा होतो छेद। आता एकूण त्याने सूट किती दिली आहे? 50% सूट दिलेली आहे। किती टक्क्यावर? 100%वर त्याने 50% सूट दिलेली आहे, म्हणजे मायनस करून घेऊ इथे। इथपर्यंत समजलं?
आता काय करायचं, इथे काही नाही म्हणजे एक आहे, ह्या झाल्या दोन बाजू. आता या दोन्ही बाजूचा असा क्रॉस गुणाकार करून घ्यायचा आपण. पहिले काय करायचं, 2200 गुणिले 100मधून 50 गेल्यावर शिल्लक किती राहतात, 50 छेद. आता काय 100 अधिक 10 बरोबर 110. इथपर्यंत समजलं. सरळ काय करायचं, 110 एक 110, 110 दुनी 220. आता 20 गुणिले 50. आता काय करायचं, 20 गुणिले 50 बरोबर 5 दुने 10. म्हणजेच हे 2 शून्य त्याच्यावर द्यायचे. 10 हे 10 हे 2 शून्य इथे दिल्यावर किती होते, 1000. म्हणजेच हे क्वेश्चन मार्काच्या जागी कोणती किंमत असेल, ती खरेदीची किंमत. खरेदी किंमत किती आहे, 1000 रुपये. तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे दररोज प्रत्येक टॉपिकवर एक व्हिडिओ आपला दररोज अपलोड करण्यात येईल. त्याच्यासाठी तुम्हाला पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी. बघा मित्रांनो, हा त्याच टाईपवरचा गणित आहे पण थोडा वेगळा आहे. याच्यात काय कमी काय जास्त आहे ते मी सांगेन तुम्हाला. एका वस्तूच्या छापील किमतीवर 12% सूट देऊनही 10% नफा होतो. बघा, 12% सूट देऊनही 10% नफा होतो. जर त्या वस्तूची खरेदी किंमत 400 रुपये असेल तर छापील किंमत किती. आपल्याला छापील किंमत काढायची आहे. याच्या आधीच्या गणितात मित्रांनो आपण काय काढत होतो, खरेदी किंमत. आता काढायची आहे छापील किंमत. तर आपण कशा पद्धतीने काढू ते बघू. तर छापील किंमत काढायची आहे. खरेदी किंमत किती आहे, 400 रुपये गुणिले 100. किती पर्सेंटेज प्रॉफिट होतो, 10% नफा होतो छेद. आता काय करायचं, 12% सूट दिली म्हणजेच एकूण टक्के 100%मधून किती टक्के सूट दिली, 12%. आता शिल्लक काय राहिलं आपल्याकडे, बरोबर 400 गुणिले 100 आणि 10 110 छेद 100मधून 12 गेले 88 राहिले. आता बघा यांचा भागाकार करून घेऊ. 11 एक 11, 11 आठी 88. आता शिल्लक काय, 10 400 गुणिले 10 8 एक 8 8 पंचे 40. म्हणजेच शिल्लक काय राहिला आपल्याकडे, 50 गुणिले 10. 50 गुणिले 10 बरोबर यांचा गुणाकार किती होतो, 50 आणि 10चा 500 रुपये. म्हणजेच छापील किंमत त्या वस्तूची किती आहे, 500 रुपये छापील किंमत. एवढे वेळ आपण काय काढत होतो, खरेदीची किंमत काढत होतो. आता काढत आहोत छापील किंमत. म्हणजेच त्या वस्तूला दाखवायचं आहे. दाखवण्यासाठी जी MRP असते, MRP किती आहे, 500 रुपये. पण ॲक्च्युअलमध्ये त्या व्यक्तीने ती वस्तू किती रुपयाला विकली, 400 रुपयाला विकलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नात थोडं चेंज आहे पण समजून घ्या, व्यवस्थित नीट समजून घ्या म्हणजे प्रश्न तुम्हाला चुकणार नाही. एक दुकानदार 32 रुपये छापील किमतीवर 20% सूट सोसून ती वस्तू विकतो. जर विक्री किंमत किती, तर विक्री किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे. बघा ती वस्तू किती आहे, कितीची आहे, 32 रुपये छापील किंमत. याच्यावर किती टक्के सूट आहे, 20% सूट दिलेली आहे छेद 100. आता काय करायचं, 20 एक 20 20 पंचे 100 बरोबरच 32 छेद 5 5 सक 30. शिल्लक किती राहिले, 2. इथे पॉईंट देऊ, इथे 0, इथं पॉईंट देऊ, इथे 0 वाढू. 5 चोक 20. हे जे 6.4 आहे हे 20% सूट दिलेले आहे. तर आपल्याला काय विक्री किंमत काढायची आहे. आता काय करायचं आहे, 32 मायनस 6.4 बरोबर यांची वजाबाकी करून घेऊ आपण. 10 2पासून 1 घेतला, 10 झाले. आणि इथे 1 घेतला होता, 1 राहिला. 3पासून 1 घेतले, 11मधून 6 गेले, 5 राहिले. इथे 2 राहिले, 2 जशास तसे. म्हणजेच 25.6 हे याची विक्री किंमत असेल. विक्री किंमत किती आहे, 25.6.
प्रश्न बघा, समान खरेदी किंमत असलेल्या 2 घड्याळाच्या विक्रीतील फरक 40 रुपये आहे. शेकडा नफ्यातील फरक 10 आहे, तर प्रत्येक घड्याळाची किंमत किती? आता काय करायचं आहे आपल्याला, विक्रीतील फरक किती आहे 40 रुपये गुणिले 100 छेद 10, कारण नफ्यातील फरक 10 आहे. 10 एक 10, 10 चोक 40, शिल्लक काय राहिलं आपल्याकडे 4 गुणिले 100 बरोबरच 400. प्रत्येक घड्याळाची किंमत किती आहे 400 रुपये. समान खरेदी असलेल्या 2 टीव्हीच्या विक्रीच्या किमतीतील 60 रुपयेचा फरक असून त्यांच्या नफ्यातील फरक शेकडा, बघा नफ्यातील फरक शेकडा 12 आहे, तर प्रत्येक टीव्हीची खरेदीची किंमत किती, असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. आता इथे काय करावं लागेल, विक्री किमतीतील फरक आता सरळ लिहून घ्यायचं, 60 गुणिले एकूण आपण टक्के कशात काढतो 100 छेद शेकडा किती आहे 12% फरक, म्हणजे असून त्यांच्या नफ्यातील फरक शेकडा 12% आहे. किती टक्के आहे 12%. आता काय करायचं, 12 एक 12, 12 पंचे 60, शिल्लक काय राहिलं आपल्याकडे 5 गुणिले 100 बरोबर 5 एक 5 बरोबर 500. हे जे 500 आहे 500 रुपये ते काय आहे टीव्हीची खरेदीची किंमत आहे. प्रत्येक टीव्हीची खरेदीची किंमत किती आहे 500 रुपये आहे. चॅनेल आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.